Question number 4. Measures of some angles in the figure are given below. Prove that AP upon PB equals to AQ upon QC. आता इथं मेजर्स दिलेले आहेत. हा अँगल दिला आहे 60, हा दिलेला आहे 60. आणि काय प्रूव्ह करायचं आपल्याला? AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. आता बघा, आता इथं हा अँगल आणि हा अँगल काय आहेत? हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. याचाच अर्थ काय होतो? PQ अँड BC ह्या लाईन पॅरलल आहेत आणि ही त्यांची काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. ही काय त्यांची? ट्रान्सव्हर्सल. कारण हे काय होतात? करस्पॉन्डिंग अँगल्स होतात. हे काय होतात? दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स होतात. आणि जर हे अँगल कॉन्ग्रंट असतील याचा अर्थ ह्या दोन लाईन काय आहेत? कॉन्ग्रंट पॅरलल आहेत आणि हे त्यांची ट्रान्सव्हर्सल. आता मग बघा, इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये काय दिलेलं आहे? मेजर ऑफ अँगल APQ इक्वल्स टू, म्हणजे हा APQ इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल PBC इक्वल्स टू 60. किती आहे दोघांचं मेजरमेंट? 60 आहे. याचाच अर्थ काय? अँगल APQ कॉन्ग्रंट अँगल PBC हे दोन्ही अँगल काय होतात? कॉन्ग्रंट होतात. आणि हे जर दोन्ही अँगल कॉन्ग्रंट होत असतील याचा अर्थ ह्या ज्या दोन्ही लाईन आहेत PQ आणि BC ह्या काय आहेत? पॅरलल आहेत. कशावरून? द करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन. देअरफॉर सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट BC या दोन्ही पॅरलल आहेत. कारण करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. ठीक आहे. देअरफॉर मग आता हे जर पॅरलल असतील, कोणत्या? परत घेऊया. सेग PQ पॅरलल सेग BC या जर पॅरलल असतील तर मग काय होईल? देअरफॉर इन ट्रायंगल ABC मध्ये यांचे जे हे रेशो आहेत हे रेशो काय असतील? कॉन्ग्रंट असतील. देअरफॉर AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC. कशावरून? बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरमवरून ह्या जे रेशो जे आहेत ते कॉन्ग्रंट असतील आणि हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5. इन ट्रॅपेझियम ABCD या ट्रॅपेझियममध्ये साईड AB पॅरलल साईड PQ पॅरलल साईड DC म्हणजे AB PQ अँड DC ह्या तिन्ही काय एकमेकांना पॅरलल आहेत. AP ही किती आहे? 15. PD आहे 12. QC आहे 14. आणि काय फाइंड आउट करायचं आहे? BQ आपल्याला ही फाइंड आउट करायची आहे. आता बघा, AB साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC म्हणजे ह्या तिन्ही लाईन्स काय आहेत? एकमेकांना पॅरलल आहेत. मग कोणत्या थेरमनुसार? देअरफॉर बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal. कोणत्या प्रॉपर्टीनुसार? बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलनुसार काय होतं? AP अपॉन PD इक्वल्स टू BQ अपॉन QC यांचे रेशो काय असतात? इक्वल असतात. देअरफॉर
AP upon PD equals to BQ upon QC. Therefore AP आहे 15, PD आहे 12, BQ आपल्याला माहीत नाही आणि QC आहे 14. QC आहे 14. आता इथे इक्वेशन फॉर्म होतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊयात. BQ इंटू 12 इक्वल्स टू हे क्रॉस आणि हे 15 इंटू 14, 15 इंटू 14. देअरफॉर BQ इक्वल्स टू 15 इंटू 14 आणि 12 काय होईल या ठिकाणी डिवाइड होतील. आता इथं आपण कॅन्सल करूया. हे 2ने डिव्हिजिबल आहे. 2 7 जा 2 6 जा आणि इथे परत हे 3ने आहे. 3 2 जा आणि 3 5 जा. काय या ठिकाणी 35/2. 35/2. 2 1 जा 2, 2 7 जा 14 पॉइंट and 2 5 जा 17.5. Therefore BQ इक्वल्स टू 17.5. BQची व्हॅल्यू किती आली 17.5. क्वेश्चन नंबर 6. असे उदाहरण आपण मागे सोडवलेले आहेत. फाइंड द QP. काय फाइंड करायचं आहे, ही QP फाइंड करायचं आहे युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. फिगरमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे काही आणि त्याच्यावरून आपल्याला QPची लेंथ काढायची आहे. आता बघा इथे फिगर केअरफुली. ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगल कोणता आहे MNP. यामध्ये ट्रायंगल हा NQ काय आहे, हा इथं जे साईन दाखवलेलं आहे त्याच्यावरून हा काय ह्याचा बायसेक्टर आहे. NQ काय आहे, हा बायसेक्टर आहे. आणि जर NQ ह्या अँगलचा बायसेक्टर असेल तर मग बाय द थेरम ऑफ कोणत्या थेरमनुसार बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टरनुसार द रेशो ऑफ बायसेक्ट ज्याला आपण इंटरसेक्ट होती लाईन MQ जी साईड इंटरसेक्ट होते त्याचं रेशो आणि ज्या रिमेनिंग साईड्स आहेत त्याचा रेशो हा काय असतात इक्वल असतात. बघा मग इन ट्रायंगल MNP मध्ये रे NQ कोणता रे आहे NQ हा रे काय करतो बायसेक्ट अँगल MNP. Therefore by theorem of angle bisector of a triangle, by theorem of angle bisector of a triangle काय होईल तर फिगर एकदा बघूया तिथं. हां ओके हां दिसते MN अपॉन NP इक्वल्स टू. आता M पासून स्टार्ट केलं तर मग हे घेणार वर न्यूमरेटरला MQ अपॉन QP. इथे व्हॅल्यूज ठेवूयात. MNची व्हॅल्यू आहे 25, NP आहे 40, MQ आहे 14 अँड QP आपल्याला फाइंड आउट करायचा. आता इथे काय होईल आता क्रॉस मल्टिप्लिकेशन QP इंटू 25 इक्वल्स टू 14 इंटू 40 हे क्रॉस झालं. देअरफॉर QP इक्वल्स टू 40 इंटू 14 आणि अपॉन 25. आता कशाने डिव्हिजिबल आहे हे 5ने. ठीक आहे 5 8 जा 40 अँड 5 5 जा 5 5 जा. आता या ठिकाणी काय आलं 14 इंटू 8, 14 8 चा 112 अपॉन 5. देअरफॉर QP इक्वल्स टू. आता याने त्याला डिव्हाइड केलं 5 1 जा 5, 5 2 जा 10, इथं 1 कॅरी 12 झालं, 5 2 जा 10, इथं 2 रिमाइंडर होतो त्यात डेसिमल पॉईंट 0 घेतलं 20 झाले, 5 4 जा 20. QPची व्हॅल्यू किती आली 22.5.
4, 22.4. क्वेश्चन नंबर 7. असे उदाहरण आपण मागं पण घेतलेलं आहे. 3 पॅरल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सलचा रूल आता इथं दिसतंच आपल्याला. इन फिगर 1.14 ए बी पॅरलर सी डी पॅरलर ई एफ, म्हणजे ए बी पॅरलर सी डी पॅरलर ई एफ. ठीक आहे. आता इथे देन फाइंड एक्स अँड ए ई. एक्सची व्हॅल्यू आणि ए ईची व्हॅल्यू काढायची. एक्स आला की ए ईची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळून जाईल. आता कोणती प्रॉपर्टी इथं यूज करायची, काय दिलेलं आहे, ए बी पॅरलल सी डी पॅरलल ई एफ. ए बी पॅरलल सी डी पॅरलल ई एफ ह्या पॅरलल दिलेत. मग कोणती प्रॉपर्टी या ठिकाणी येईल आपल्याला वापरायची आहे, बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, जे आता आपण मागे वापरली होती. बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal नुसार काय होईल मग, ए सी अपॉन सी ई इक्वल्स टू बी डी अपॉन डी एफ. ठीक आहे. ए सी अपॉन सी ई इक्वल्स टू बी डी अपॉन डी एफ. बी डी अपॉन डी एफ. आता ए सी किती आहे, 12. ए सी आहे 12 आणि सी ई आहे एक्स इक्वल्स टू, तर बी डी किती दिलेला आहे दिसतं, 8 आणि डी एफ आहे 4. इथं काय होईल आता, क्रॉस मल्टिप्लिकेशन, एक्स इंटू 8 इक्वल्स टू 12 इंटू 4. ते घेऊयात पुढे. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 12 इंटू 4 आणि हे 8 काय होतील या साईडला डिनॉमिनेटरला येतील, इथं 8. तर आता कॅन्सल करूयात. 8 1 जा 8, सॉरी 8 ने 8 4 इंडिव्हिज्युअल आहे. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 1 जा 4 आणि हे आता 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली 6. एक्सची व्हॅल्यू आली 6. आता एक्सची व्हॅल्यू जर 6 आली तर इथे बघा, ए ई इक्वल्स टू ए सी प्लस सी ई. ए ई इक्वल्स टू ए सी प्लस सी ई. ए सी ई इक्वल्स टू ए सी किती आलं 12, सी ई म्हणजेच काय एक्स, ते किती आलं 6, ते किती आले 6. देअरफॉर 12 प्लस 6 18. देअरफॉर कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, मग सांगितलेले आहेत एक्स इक्वल्स टू 6 अँड ए ई इक्वल्स टू 18. x equals to 6 and AE equals to 18.